प्रसाद लाड बोलतात, आपण थेट जाऊयात। प्रत्येक बूथमध्ये किमान मतदानाच्या 51% जास्त मतदाने भाजपाला आणि एनडीएला होणार आहे। राज्यामध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडली। काही जिल्ह्यांमध्ये असा एक प्रकार समोर आला की पैशांचा जास्त वापर होतो, त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा समोर आले। माझा विषय असा आहे की काही ठिकाणी पैशांचा वापर होतोय म्हणून व्हिडिओ समोर आले, अनेक ठिकाणी राडे होत आहेत असे व्हिडिओ समोर आले। हे सगळे जे प्रकार सुरू आहेत ते यंदा अधिक मोठ्या संख्येने वाढलेत असं वाटतं तुम्हाला? यामध्ये शरद पवार याच्यातले प्राचार्य आहेत। 50 वर्षाच्या इतिहासामध्ये शरद पवारांनी हेच उद्योग केले। त्यामुळे आपण व्हिडिओ पाहिले तर कोणाकडे होते, तर निलेश लंकेकडे होते। मला बोलू द्या, निलेश लंकेकडे होते। त्यांनीच पाकिटं काढली, त्यांनीच पाकिटं ठेवली, त्यांनीच व्हिडिओ काढला। व्हिडिओ काढायला कुठली मीडिया एजन्सी नव्हती, पत्रकार नव्हते। रोहित पवारांनी देखील तोच धंदा केला। त्यामुळे पवारांच्या कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी हे धंदे करतायत, हा माझा आरोप आहे। बोगस होऊच शकत नाही। हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्या पद्धतीत निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेत बदलत गेली, ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झालं, प्रत्येक मतदान यादी ही तुमच्या मोबाईल फोनवर आहे। अशा परिस्थितीत मतदार जागृत असताना, देशाचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्याच्यासाठी जागरूकता निर्माण करत असताना, केंद्राचं सरकार राज्याचं सरकार मतदानाला या म्हणून सांगत असताना अशा प्रकारच्या गोष्टी होणं शक्य नाही। ही पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेजींची एक मिलीभगत आहे। पराभव दिसल्यानंतर ईव्हीएम खराब होतं, खोटं मतदान झालं, पैसे वाटले, या सगळ्या गोष्टी त्यांनी सिद्ध कराव्या आणि मग त्यामध्ये बोलावं।